नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, काल एक महत्वाची बातमी आली. ही बातमी या अनुषंगाने महत्वाची आहे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचं प्रतिज्ञापत्र चांदीवाल आयोगासमोर आलं आणि त्यानंतर एकच गदारोळ झाला. या प्रतिज्ञापत्रामध्ये परमवीर सिंग यांनी माझ्याकडे अनिल देशमुखांविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत अशी बातमी प्रत्येक मराठी मीडियावर आली आणि अनेकांनी त्याची री ओढली. पण मित्रांनो, सत्य परिस्थिती तशी नाही आहे. सत्य परिस्थिती काय आहे, ते ऍफिडेव्हिट काय आहे, याची आपण या व्हिडिओमध्ये सांगोपांग चर्चा करणार आहोत. आणि आजही आपल्या सोबत आहेत धडाडीचे पत्रकार सोमेश कोलगेजी. सोमेशजी नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सोमेशजी, तुमच्याकडे परमवीर सिंग यांच्या ऍफिडेव्हिटची कॉपी आहे. तुम्ही ती कॉपी पूर्णपणे वाचली आहे आणि काल ज्या बातम्या आल्या तर त्या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत. तर मला पहिलं सांगा की या ऍफिडेव्हिट मध्ये नेमकं काय आहे? पहिला मुद्दा असा आहे की म्हणजे या सरकारने किंवा अनिल देशमुखांनी बातम्यांच्या अनुषंगाने विचार केल्यामुळे कशी गडबड होते किंवा बातमी लिहिताना चूक झाल्यामुळे कशी गडबड होते ते आपल्याला ऍफिडेव्हिट वाचल्यावर लक्षात येईल. की अनेकांना असं वाटतंय की परमवीर सिंगांनी ऍफिडेव्हिट दिलं की माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत आणि त्या ऍफिडेव्हिटमुळे आता अनिल देशमुख सुटणार का किंवा अनिल देशमुख निर्दोष सिद्ध होणार का किंवा परमवीर सिंगांनी अशा प्रकारे ऍफिडेव्हिट दिल्यामुळे मग परमवीर सिंग कसे भाजपचेच पोपट होते आणि मग त्यांनी केवळ वरचेवर ते आरोप करून स्वतः फरार होऊन निघून गेले आणि त्यांच्याकडे आता कोणतेच पुरावे नाहीयेत. हे सगळं अशा प्रकारचं एक चित्र रंगवलं गेलं. पण परमवीर सिंगांचं ऍफिडेव्हिट चांदीवाल कमिटी समोर काय आहे हे जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की परमवीर सिंगांनी दिलेलं ऍफिडेव्हिट म्हणजे अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही किंवा अनिल देशमुखांची सुटका होईल असा अर्थ त्यातून निघत नाही. अनेकांनी तसा अर्थ काढला असेल पण त्याचा अर्थ तसा होत नाही. कारण या ऍफिडेव्हिट मध्ये पहिल्यांदा त्यांनी लिहिलंय की परमवीर सिंग यांना या कमिटी समोर कोणतेही सबमिशन करायचे नाहीत. हा पहिला मुद्दा आहे. एकूण त्या संपूर्ण ऍफिडेव्हिट मध्ये 5 मुद्दे आहेत. त्याच्यापैकी पहिला मुद्दा असा आहे की परमवीर सिंगांना कोणतंही सबमिशन या कमिटी पुढे करायचं नाही. दुसरा पॉइंट त्यांनी असा लिहिलाय की कोणतेही फर्दर एव्हिडन्सेस त्यांना द्यायचे नाहीत. म्हणजे आतापर्यंत दिलेले एव्हिडन्सेस जे काय असतील ते फर्दर एव्हिडन्सेस म्हणजे यापुढे कोणतेही पुरावे मला या कमिटीला द्यायचे नाहीत असं परमवीर सिंगांनी म्हटलंय. आता काल मराठी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर बातम्या केल्या की परमवीर सिंगांकडे कोणतेही पुरावे नाहीत. तर तशी वस्तुस्थिती नव्हती. परमवीर सिंगांनी ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलंय की मला यापुढे फर्दर एव्हिडन्सेस द्यायचे नाहीत किंवा कोणत्याही व्यक्तीची उलट तपासणी घ्यायची नाही. आता परमवीर सिंगांचे ऍफिडेव्हिट लिहिण्यामागचा उद्देश काय आहे तो आपण समजून घेऊ. पहिल्यांदा ऍफिडेव्हिट मधले मुद्दे समजून घेऊ, मग आपण उद्देश काय आहे ते आपण समजून घेऊ. आता त्यामध्ये त्यांनी पुढे जे म्हटलंय परमवीर सिंगांनी तिसऱ्या मुद्द्यात ते सगळ्यात महत्वाचं ठरतं. पहिले 2 मुद्दे अनेकांनी वाचले. मला खात्री आहे ज्या मराठी माध्यमांनी याविषयी बातम्या केल्या त्यांनी हे ऍफिडेव्हिट वाचलं देखील नव्हतं. कोणीतरी एकाने पुढी सोडली की परमवीर सिंगांनी ऍफिडेव्हिट दिले माझ्याकडे पुरावे नाहीत आणि ती री सगळ्यांनी ओढायला सुरुवात केली. त्यामध्ये काही जणांनी हेतू पुरस्सर केलं असेल, काही जणांकडून चुकून झालं असेल, पण एक गंभीर चूक झाली आणि मराठी वाचकांमध्ये, मराठी बातम्या पाहणाऱ्यांमध्ये एक अत्यंत चुकीचा समज किंवा चुकीचा संदेश या सगळ्या चुकीच्या बातमीमुळे निर्माण झाला. तिसरा जो मुद्दा सगळ्यात महत्वाचा परमवीर सिंगांनी ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलाय तो असा की ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र यांना 20 मार्च 2021 रोजी जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये नमूद केलेल्या व्यतिरिक्त कोणतेही पुरावे मला द्यायचे नाहीत. म्हणजे आपण मुद्दा लक्षात घ्यायला हवा की परमवीर सिंगांनी या चांदीवाल कमिटीला काय म्हटलंय की मी सुप्रीम कोर्टापुढे जे म्हटलं आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जो लेटर बॉम्ब फोडला, आपल्याला सगळ्यांना आठवते त्यावेळेस आपण बातम्या लिहिल्या होत्या की लेटर बॉम्ब, परमवीर सिंगांचा लेटर बॉम्ब. तर तो जो लेटर बॉम्ब होता
त्या व्यतिरिक्त मला या कमिटीला काहीही द्यायचं नाही, असं परमवीर सिंगांनी तिसरा मुद्दा जो आहे तो लिहिलेला आहे. आणि त्याच्या पुढे यांनी म्हटलंय की मी कशा प्रकारे पॉवर ऑफ अटर्नी या व्यक्तीला दिलेली आहे, जी कोणी व्यक्ती हे फाईल म्हणजे वकिलांना कशा प्रकारे सांगितलेलं आहे की ही जी फाईल करते ते. आणि दुसरी गोष्ट त्यांनी त्याच्या पुढे म्हटलंय की कशा प्रकारे म्हणजे मला या कमिटीच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये सहभागी व्हायचं नाहीये. आता परमवीर सिंगांनी असं लिहिण्यामागचा एकमेव उद्देश हा आहे, तो म्हणजे त्यांना आता समोर यायचं नाही, त्यांना चांदीवाल कमिटी समोर हजर व्हायला यायचं नाही. कारण त्यांना माहितीये की परमवीर सिंग जेव्हा कधी समोर येईल त्यावेळेस पहिल्यांदा मुंबई पोलीस त्यांना अटक करणार. आता मुद्दा असा आहे की मुंबई पोलीस हे कशा रीतीने अटक करतात हे मी पूर्वी पण सांगितलं. म्हणजे 2018ची अन्वय नाईकची केस काढायची आणि अर्णब गोस्वामींना अटक करायची. 2018ची आता काल परवा एक कोणती तरी पुन्हा त्यांनी नवी केस उकरून काढली आणि त्यानंतर कुठल्या तरी एका तिसऱ्या व्यक्तीला अटक करायची. परमवीर सिंग भ्रष्टाचारी आहे या गोष्टीचा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना केव्हा होतो, तर ज्यावेळेस परमवीर सिंग अनिल देशमुखांना पत्र लिहितात. आता परमवीर सिंगांवर कारवाई ज्या कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या लेटरवरून करण्यात येणार आहे, त्यांनी ती सगळी लेटर्स कधी लिहिलेली आहेत, तर ती 2018 वगैरे त्या दरम्यान लिहिलेली लेटर्स आहेत, 2019च्या दरम्यान लिहिलेली आहेत. मग जी तक्रार तुमच्याकडे 19 पासून पेंडिंग होती त्यावर कारवाई करायला तुम्ही 2021 कसं शोधता, हा एक प्रश्न आहे. पण मुद्दा असा आहे की परमवीर सिंगांनी हे जे लिहिलंय यामागचा उद्देश हाच की इन्क्वायरी कमिटीचं जे काम आहे ते काम पुढे चालू राहावं आणि त्यामध्ये आपली उपस्थिती अनिवार्य ठरू नये. आता चांदीवाल कमिटीकडे जबाबदारी या सगळ्या आरोपांचा तपास करण्याची ही कोणी दिली आहे, ती हायकोर्टाने दिलेली नाही, त्याविषयी कोणती तक्रार दाखल झालेली नाही. तर सरकारने स्वतःहून परमवीर सिंगांच्या आरोपाची चौकशी करू म्हणून एक कमिटी नेमतोय निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आणि म्हणून या चांदीवाल कमिटीची स्थापना केली. त्यामागे सरकारचा उद्देश हा होता की आपण एखादी कमिटी तरी स्थापन करू जेणेकरून उद्या कोर्टात ज्यावेळेस हायकोर्टात हिअरिंग आहे त्यावेळेस सरकार म्हणून आम्हाला सांगता येईल की आम्ही होय या आरोपांची चौकशी करणार आहोत. पण ते सगळं सक्सेसफुल झालं नाही, ही लिगल स्ट्रॅटेजी फसली. त्यामुळे चांदीवाल कमिटीचा जो सगळा काही उपचार आहे तो केवळ एक उपचार म्हणून होणार आहे, त्यातून काही साध्य होणार नाही. पण परमवीर सिंगांनी अशा रीतीने ऍफिडेव्हिट दिल्यानंतर त्यावरून थेट हा तर्क काढणं की अनिल देशमुखांच्या विरोधात परमवीर सिंगांकडे पुरावे नाहीत आणि त्यातून सर्वसामान्य जनतेमध्ये महाराष्ट्राचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, हा सगळ्यात मोठा बावळटपणाचा कार्यक्रम होता आणि हा केवळ एक परसेप्शन सेट करण्याचा प्रकार आहे. परमवीर सिंगांनी जे तिसऱ्या मुद्द्यात म्हटलंय की ऑनरेबल सुप्रीम कोर्टासमोर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात जे मी मांडलेले मुद्दे त्या व्यतिरिक्त मला वेगळं काही सांगायचं नाही, त्यामुळे तेच गृहीत धरून चांदीवाल कमिटीने काम करावं असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ की परमवीर सिंगांनी सुप्रीम कोर्टाला काय काय म्हटलं होतं, तर सचिन वाझेला अशा प्रकारे पैसे गोळा करण्याचे आदेश हे खुद्द गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलेत. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आला होता की परमवीर सिंग हे म्हणजे परमवीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांचा थेट संबंध नाहीये, तर सचिन वाझे जे काही काम करत होता ते अनिल देशमुखांसाठी करत होता, असं सगळं परमवीर सिंगांनी त्यावेळेसच्या त्या आपल्या लेटर बॉम्ब मध्ये लिहिलं होतं. आणि त्याचा अर्थ असा होतो की चांदीवाल कमिटीने मग त्यावर तपास करावा, म्हणजे ज्या तारखेला सचिन वाझे भेटला अशी नोंद परमवीर सिंगांनी दिलेली आहे त्या तारखेचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्याचे सीसीटीव्ही तपासावेत. त्यामध्ये हे चांदीवाल कमिटीला कळेल की खरोखर सचिन वाझे हा अनिल देशमुखांना भेटला होता का. जर तो अनिल देशमुखांना भेटला होता तर त्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डायरीमध्ये, स्टेशन डायरीमध्ये तशी नोंद केली होती का, तो अधिकृत कामासाठी भेटला होता का अनधिकृत कामासाठी भेटला होता. हे सगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तर चांदीवाल कमिटीने शोधावीत, पण ते करण्यामध्ये आज सरकारला रस नाहीये असं लक्षात येतं. मला दुसरा प्रश्न त्याच अनुषंगाने विचारायचा आहे की चांदीवाल आयोग, तू आताच म्हणालास की चांदीवाल आयोग ही आता केवळ औपचारिकता राहिलेली आहे, बाकी त्याच्यातून फार काही निघेल असं नाही. मला तेच विचारायचं आहे की हे माहीत असताना, हे प्रामुख्याने मीडियाला माहीत असताना, मीडिया
त्याचा एवढा बाऊ का करतो? नाही, ते आपल्याला म्हणजे दुर्दैव असे की मराठी माध्यम म्हणून आणि आपण सगळे मराठी पत्रकार म्हणून वाईट वाटतं की खरोखर ऍफिडेव्हिट वाचणं, एखादं सर्क्युलर वाचणं, ही म्हणजे ही जी सवय होती आपली आजवरची, ती आपण सोडून दिली का? आणि केवळ विशफुल थिंकिंगच्या आधारे, म्हणजे विशफुल थिंकिंग म्हणजे कसं आहे, आम्हाला वाटतं की अनिल देशमुखांविरोधात पुरावे नसावेत, ठीक आहे, ती तुमची वैयक्तिक इच्छा आहे, पण परमवीर सिंगच्या ऍफिडेव्हिटची बातमी लिहिताना तुम्ही ती इच्छा मध्ये आणून सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करू नका ना. आणि दुसरी अडचण काय होते की या सरकारला सर्वाधिक अडचणीत जर कोणी आणलं असेल तर ते अशा बातम्या लिहिणाऱ्या यांच्या काही खास पत्रकारांनी आणलेले हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याचं कारण असं आहे की परसेप्शन आमच्या बाजूनी झालं की सगळं संपतं. हे वारंवार झालं आणि ते कोणामुळे झालं? ते मराठी माध्यमांमुळे झालं, मराठी पत्रकारितेमुळे झालं. त्यांनी उद्धव ठाकरेंना कधी विचारच करू दिला नाही की तुमचं कुठे चुकतंय का. हा विचार उद्धव ठाकरे केव्हा करणार? ज्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये किंवा जी वस्तुस्थिती आहे त्या अनुषंगाने बातमी लिहिली जाईल, त्यावेळेस उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्राचे मंत्री विचार करतील ना. आता बातम्या काय लावल्या जात आहेत की म्हणजे तिथे परमवीर सिंगांनी म्हणायचं मला पुढचे कुठलेही पुरावे सादर करण्याची इच्छा नाही या कमिटी पुढे, यांनी थेट बातमी लिहून मोकळं व्हायचं, परमवीर सिंगांकडे पुरावे नाहीत. आता ते सगळं वाचल्यावर माणसाला काय वाटतं, अरे वा पुरावे नाहीत म्हणजे सगळं सुरळीत चाललंय. पण वस्तुस्थिती तशी आहे का? आणि कोर्टामध्ये किंवा तुमच्या निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानामध्ये काही पत्रकार तुम्हाला मदत करणार नाहीयेत. या सरकारचं सगळ्यात मोठं अपयश असं आहे की हे सरकार केवळ बातम्या केंद्रित विचार करतं. म्हणजे आता परमवीर सिंगांच्या ऍफिडेव्हिट वरून बातमी झाली की आपलं काम संपलं. अरे बाबांनो, तुमचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे खुद्द अटकेत आहेत. यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की मला फर्दर एव्हिडन्सेस या कुठल्याही कमिटी समोर सादर करायचे नाही, पण माझं जे लेटर आहे चीफ मिनिस्टर यांना लिहिलेलं, ते लेटर तुम्ही कन्सिडर करा. याचा अर्थ असा होतो की त्या लेटर मधले पुरावे शोधा, त्या पुराव्यांच्या अनुषंगाने तपास करा. आणि चांदीवाल कमिटी, मुळात ती कमिटी आहे की कमिशन आहे, हा एक मोठा प्रश्न होता. तो आयोग आहे की समिती आहे हे देखील माहिती नव्हतं. काही जणांनी म्हटलंय तो आयोग आहे, काही जण म्हणतात म्हणजे मध्यंतरी सरकार म्हणत होतं ती समिती आहे. म्हणजे पहिला GR मी वाचला होता चांदीवाल कमिटीचा, तो मला आठवतोय, त्यात त्यांचे स्पष्ट शब्द होते की समिती, कमिटी. आता समिती आणि कमिटी किंवा आयोग आणि कमिशन या दोघांमध्ये खूप फरक आहे. आयोगाकडे जवळपास अर्धे कोर्टाचे अधिकार असतात, ते कमिटीकडे नसतात. आता चांदीवालांचं जे काही आहे ती कमिटी आहे का कमिशन आहे, हा पहिला मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. त्यामुळे परमवीर सिंगांचं काही वाकडं चांदीवाल कमिटी करू शकत नाही तसं बघायला गेलं तर. कारण सगळेजण म्हणतात की ती कमिटी आहे, मग कमिटीकडे अधिकारच येत नाहीत. जर कमिशन स्थापन करायचंय तर ते 1951च्या कायद्यानुसार तुम्हाला आयोग म्हणून स्थापन करावं लागतं. आणि तो आयोग जो आहे त्या आयोगाला केवळ समन्स पाठवून चालत नाही, त्याच्यासमोर जितके पुरावे येतात ते सगळे रेकॉर्डवर घ्यावे लागतात आणि त्या अनुषंगाने शिफारशी कराव्या लागतात. त्यामुळे हायकोर्टामध्ये हिअरिंगच्या दरम्यान आपल्याकडे एखादी गोष्ट सांगायला असावी की होय आम्ही देखील या प्रकरणी काही ना काहीतरी करत आहोत, ही केस CBI कडे देऊ नका, ही सांगण्यासाठी एक डिफेन्सचा मुद्दा तयार व्हावा म्हणून चांदीवाल कमिटीची स्थापना करण्यात आली. आणि चांदीवाल कमिटीची स्थापना आदल्या दिवशी झाली, दुसऱ्या दिवशी हिअरिंग झालं, पण हिअरिंग मध्ये केस CBI कडे गेली. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे परमवीर सिंगांनी अनिल देशमुखांना वाचवलंय असं समजण्याचं काहीही कारण नाहीये. त्यांनी म्हटलंय ना की सुप्रीम कोर्टापुढे जे काही मी सांगत होतो, कारण परमवीर सिंग सुप्रीम कोर्टातही गेले होते, त्यांची केस नंतर एंटरटेन झाली नाही, पण त्यावेळेस त्यांनी हे सगळे मुद्दे सांगितले होते की तुम्ही CCTV तपासा. त्यांनी पाटील नावाच्या एका अधिकाऱ्याचा उल्लेख केलाय की या ACP पाटलांसोबत माझं जे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन आहे त्या कन्व्हर्सेशनचे डिटेल्स त्यांनी आपल्या लेटरमध्ये लिहिले आहेत, मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात. आणि त्या कन्व्हर्सेशन मध्ये त्यांनी तारीख, वेळ, वार मुद्दामून नमूद करून घेतलेलं आहे की या वेळेला तो गेला होता की नाही सचिन वाझे त्यांच्याकडे, मग या तारखेला गृहमंत्री अनिल देशमुखांनी अशा सूचना केल्या की नाही, असं सगळं परमवीर सिंगांनी लिहिलंय. त्यामुळे या सगळ्याच्या आधारे तसं पाहायला गेलं तर परमवीर सिंगांनी काही अनिल देशमुखांना वाचवलेलं नाही आणि अनिल देशमुख हे त्यामुळे वाचलेलेही नाही. या दोन्ही वस्तुस्थिती आहेत. मराठी पत्रकार काय म्हणतात याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, त्याला कोर्टामध्येही किंमत नाही
आणि त्याला जनतेच्या मनामध्येही आता फार किंमत उरलेली नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. पण म्हणून हे जे सगळे प्रकार आहेत जे आता म्हणजे परमवीर सिंगांनी ऍफिडेव्हिट दिल्यामुळे वाचवले जातील असं जे इतरांना वाटते, तसं काही होणं शक्य नाहीये हे आपण समजून घ्यायला हवं. त्यामुळे खरा मुद्दा कुठे माहितीये का, की परमवीर सिंगांच्या हे लक्षात आलं की आता हा सचिन वाझे नावाचं जे काही ही धूड आहे हे आपल्या गळ्यात बांधलं जाणार आणि हे सगळं सरकार त्यातून बाजूला होणार आणि मी आणि सचिन वाझे आम्ही दोघे जेलमध्ये जाणार. या भीतीपोटी परमवीर सिंगांनी लेटर लिहिलं. हा फार मोठा गैरसमज आहे की परमवीर सिंग हे भाजपचे आहेत किंवा त्यांना भाजपचा आश्रय आहे किंवा त्यांच्या मागे भाजपचा आशीर्वाद आहे. हा फार मोठा गैरसमज. कसं आहे, तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये कितीही सांगा, अहो उद्या सीबीआय वाले करतील ना परमवीर सिंगांना पण अटक, मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? आज तुम्ही ओरडत. कसं आहे, तुम्ही तुमच्या हाताने तुमची क्रेडिबिलिटी डिस्ट्रॉय करून नका ना घेऊ. लोक काय म्हणतात, अरे कालपर्यंत तुम्ही म्हणत होते परमवीर सिंग भाजपचा माणूस आहे, आज तर परमवीर सिंगला पण भाजपने अटक केली, मग उद्या तुम्ही काय म्हणणार? नाही नाही, बघा बघा परमवीर सिंग कसा बरोबर आहे तो आणि भाजपचं केंद्रीय तपास यंत्रणा कसा अन्याय करतात, अत्याचार करतात. ही जी हा जो गोंधळ आहे ना, जो संजय राऊतांवर जी वारंवार वेळ येते, तशी वेळ ही जर माध्यमांवर आली, तशी वेळ या तिन्ही पक्षांवर आली तर त्यांची विश्वासार्हता जाईल. आणि परमवीर सिंगांनी स्वतःला वाचवण्यासाठी आरोप केले. दुसरा यातला जो सगळ्यात मोठा कोइन्सिडन्स आहे तो समजून घ्यायला हवा की सामनाच्या रोखठोक मध्ये संजय राऊतांनी त्याच वेळी बरोबर अनिल देशमुखांवर टीका केली होती. आपल्याला सर्वांना आठवत असेल की अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले, प्रत्यक्षात त्यांना गृहमंत्री करायचं नव्हतं असं संजय राऊतांनी लिहिलं. आणि त्यानंतर बरोबर 2 दिवसात अनिल देशमुखांवरती आरोप करण्यात आले परमवीर सिंगांकडून. आणि जी माणसं म्हणजे कंगना राणावतचं घर शोधायचं, त्याच्यामध्ये एक कुठली तरी भिंत एक्स्ट्रा उभारलेली आहे ती शोधायची आणि म्हणून ते पाडायला बीएमसीचा बुलडोजर पाठवायचा, हे करू शकतात. ते परमवीर सिंगांना का शोधू शकले नाहीत? त्यावेळेस त्यांनी का अडवलं नाही? कारण हे सगळं प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिल देशमुखांच्या गळ्यात मारून आपण सगळे त्यातून बाजूला होऊ म्हणून शिवसेनेनेच पहिल्यांदा परमवीर सिंगांना फूस लावली का, हा प्रश्न आहे. कारण एकेकाळी सचिन वाझेचं समर्थन तुम्ही केलं होतं, आज सचिन वाझेला तुमचे पोलीस अटक करतायत, याचा अर्थ परमवीर सिंग पण तुमचाच माणूस नव्हता हे कशावरून? त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत. पण मुद्दा असा आहे की परमवीर सिंगच्या ऍफिडेव्हिट वरून ज्या पद्धतीने बातम्या लिहिल्या गेल्या आणि त्यातून एक जल्लोष साजरा केला गेला की झाला आता अनिल देशमुख निर्दोष सुटले, तो किती बावळट होता हे आपण समजून घ्यायला. अगदी. पुढचा प्रश्न मला या परमवीर सिंग यांच्या ऍफिडेव्हिटच्या तिसऱ्या मुद्द्यावरून विचारायचं आहे. ज्यावेळेस परमवीर सिंग म्हणतात की मी कोर्टाला दिलंय, सुप्रीम कोर्टाला दिलंय, मी मुख्यमंत्र्यांना दिलंय, त्यावेळेस ते स्पष्टपणे असं म्हणत नाही का की मी चांदीवाल आयोगाला किंवा समितीला फारसं महत्व देत नाही, कारण मी जे कोर्टाला सांगितलं कोर्ट मोठं, तुम्ही मोठे नाहीत, असं त्यांना प्रतीत करायचं त्यातून? नाही, यात कसं आहे म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की परमवीर सिंगांनी म्हणजे थेट ते असं म्हणत नाहीयेत की चांदीवाल कमिटीला मी महत्व देत नाही किंवा चांदीवाल कमिटी ही मला मान्य नाही. त्याच्या मागे 2-3 कारण आहेत. एकतर परमवीर सिंग हे तसं पाहायला गेलं तर अजूनही या सरकारच्या सेवेतील एक अधिकारी आहेत. त्यामुळे या सरकारने GR द्वारे स्थापन केलेल्या एका कमिटीला तशा अर्थाने नाकारण्याचा अधिकार हा परमवीर सिंगांकडे नाही. जर ते स्वतंत्र नागरिक असते किंवा एक सर्वसामान्य व्यक्ती असते तर ते म्हणू शकले असते की मला सरकारच्या या कमिटी पुढे जाण्याचीच इच्छा नाही आणि त्यामुळे मी काही कमिटी पुढे जाणार नाही. आणि असं होऊ शकतं. म्हणजे असे अनेक आयोग या देशाच्या इतिहासात झाले की ज्यांच्यावरती लोकांनी बहिष्कार टाकला की आम्हाला या आयोगापुढे, म्हणजे भले हा आयोग चौकशी करणार असेल या एखाद्या विषयाची, पण आम्हाला या आयोगावर विश्वासच नाही आणि आम्ही काय त्या आयोगापुढे जाणार नाही. जसं ते मध्यंतरी काही मला वाटतं शेतकरी आंदोलनावरून जी कमिटी तयार करण्यात आली त्या कमिटीच्या बाबतीत झालं की शेतकरी म्हणाले आम्हाला चर्चाच करायची नाही. हे सगळं ते लोक म्हणू शकतात. आता परमवीर सिंग हे तसं बघायला गेलं तर गृहरक्षक दलाचे अधिकारी आहेत, त्यामुळे याच सरकारचे अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे तसं पाहायला गेलं तर असं म्हणण्याचा अधिकार नाही की मला ही कमिटी मान्य नाही. त्यामुळे त्यांनी तसं म्हटलं नसेल. पण त्यांनी कमिटी ज्या प्रकारे त्यांना चेक देण्याचा प्रयत्न करत होती त्याला उलट चेकमेट परमवीर सिंगांनी या अफिडेव्हिट मधून दिलाय. म्हणजे कमिटीचं जे उद्देश आहे किंवा जो स्कोप आहे इन्व्हेस्टिगेशनचा, त्या स्कोप मध्ये काय म्हटलंय
की परमवीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ही समिती तयार करण्यात. याचा अर्थ अनिल देशमुखांवर आरोप झाले, त्या आरोपांची चौकशी करणं ही जबाबदारी कमिटीची आहे, ती परमवीर सिंगांची वैयक्तिक नाहीये. त्यामुळे कमिटीने त्याविषयी त्याच्याशी संबंधित जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना समन्स पाठवणं, त्यांच्या स्टेटमेंट्स घेणं, त्यांच्याकडून काही पुरावे मिळत असले तर पुरावे घेणं, हे सगळी जबाबदारी ही त्या कमिटीचं काम आहे. आता परमवीर सिंग काय सांगून मोकळे होत आहेत की मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे, मी अशा प्रकारे एक सुप्रीम कोर्टापुढे काही मुद्दे मांडले होते, ते सगळे मुद्दे पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहेत, तुम्ही ते मुद्दे घ्या आणि त्या मुद्द्यांच्या आधारे चौकशी करा. इतकं बोलून परमवीर सिंग मोकळे होतात. त्या पलीकडे आणि फर्दर एव्हिडन्सेस हे परमवीर सिंग कसे देणार? म्हणजे परमवीर सिंग हे काही अनिल देशमुखांनी कोटी 100च्या नोटा घेतल्या का 500च्या नोटा घेतल्या का 2000च्या नोटा घेतल्या हे तर सांगू शकणार नाहीत. त्यांनी फक्त सांगितलंय की एकमेव पुरावा जो महत्वाचा आहे तो म्हणजे पाटील नावाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचे झालेले व्हॉट्सअपवरचे चॅट्स, आणि ते व्हॉट्सअपवरचे चॅट्स परमवीर सिंगांनी आपल्या पहिल्या लेटर बॉम्ब मध्येच लिहिले होते. त्यामुळे तुम्ही पाटलांना बोलवा, त्यांचा मोबाईल बघा, त्या मोबाईलच्या कॉपीज तयार करा, हे सगळं काम कमिटी करू शकते. त्यामुळे त्यांनी जे सांगितले ते कायदेशीर दृष्ट्या अतिशय योग्य आहे. दुसरी गोष्ट, कमिटी म्हणजे कोर्ट नाही की कोर्टाला तुम्ही असं म्हणू शकणार नाही की तुम्ही आम्हाला बोलवताय पण आम्हाला तुमच्या पुढे यायचं नाही, असं कोर्टाला म्हणता येत नाही. कमिटीला नक्की म्हटलं जाऊ शकतं, कारण ही सर्वसामान्य समिती आहे. म्हणजे माझ्या टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज आणि जजमेंट मला असंच वाटतंय की ही कमिटीच आहे. अजून क्लेरिफिकेशन त्यावरती आलेलं नाही की नक्की कमिशन आहे का कमिटी आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये परमवीर सिंगांनी हे जे म्हटलंय ते बरोबर आहे एक प्रकारे, आणि ते उघडपणे असं म्हणू शकणार नाहीत की मला ही कमिटी मान्य नाही किंवा या कमिटी पुढे मी येणार. त्यांनी म्हटलंय कमिटीचं काम आहे आरोपांची चौकशी करणं, आणि त्यासाठी जे काही पुरावे माझ्याकडे होते ते सगळे मी लेटरमध्येही टाकलेत, सुप्रीम कोर्टाकडे दिलेले आहेत पिटिशन मध्ये. त्या सगळ्याच्या आधारावर तुम्ही तुमचा तपास करून काय निष्कर्ष काढायचा आहे तो निष्कर्ष काढा आणि तो सरकारला रिकमेंडेशन म्हणून द्या पाठवून, इतकं त्यामध्ये म्हटलेलं आहे. अच्छा, मला आता हा शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे, कारण तू खूप डिटेल सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मीडियाने परमवीर सिंग यांच्या अनुषंगाने अनिल देशमुखांना एक प्रकारे क्लीन चिट देऊन ते मोकळे झाले, पुरावे नाहीत म्हणून, बरोबर. त्यानंतर देशमुखांचे विरोधक जे आहेत म्हणजे बेसिकली भाजप किंवा तत्सम जे असतील त्यांना याच्या मागे एक मोठी कॉन्स्पिरसी वाटते. ते असं त्यांना असं वाटतंय की देशमुख सरेंडर झाले, त्यानंतर परमवीर सिंग यांची ऍफिडेव्हिट आली, त्याच्यात कोणतेही पुरावे नाहीत, मीडियाच्या परसेप्शन वरून पुरावे नाहीत, त्यामुळे आता देशमुख सुटणार, म्हणजे विरोधक पण सुटणार असं म्हणतायत आणि सत्ता जे ह्या सगळ्यांच्या बाजूने आहेत तेही सुटणार म्हणतायत. तुला काय वाटतं याच्याबाबत? नाही बघा, यामध्ये हे खरं आहे की परसेप्शन किंवा ज्याला आपण म्हणू ना की एक बातम्यांची लढाई जी सुरू असते, म्हणजे माझ्या बाजूनी बातमी चांगली लागते की तुझ्या बाजूनी, ती बातम्यांची लढाई सध्या म्हणजे आपलेच काही पत्रकार बांधवांनी केलेल्या इग्नोरन्समुळे, दुर्लक्ष केल्यामुळे किंवा प्रत्यक्ष ऍफिडेव्हिट न वाचल्यामुळे ही बातम्यांची लढाई सध्या अनिल देशमुखांनी जिंकली आहे. हे खरंय, एक दिवसाची लढाई असते बातमीची, तुम्हालाही माहितीये मलाही माहिती. त्यामुळे ही कालची लढाई त्यांनी जिंकली अशा प्रकारे बातम्या लागल्यामुळे. पण वस्तुस्थिती कशी आहे की या सगळ्यांना असं वाटतंय की परमवीर सिंगही आता शस्त्र टाकून मोकळे झालेत का, आणि दुसऱ्या बाजूला वाझेची कस्टडी आता मुंबई पोलिसांनी घेतली आहे, आणि तिसऱ्या बाजूला देशमुख हे स्वतःहून सरेंडर झाले, म्हणजे ठरवून केलेलं प्रिप्लॅन असून यातून आता हे तिघेही सुटणार का, असे प्रश्न अनेकांसमोर असू शकतात. आता पहिला मुद्दा त्यातला असा आहे की कमिटी म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी नाही, बरोबर. या कमिटीला कोणाला अटक करण्याचे अधिकार नाहीत, कमिटीला कोणाला अटक करून त्याची कस्टडी घेण्याचे अधिकार नाहीत, कस्टडीमध्ये त्याचा तपास करण्याचे अधिकार कमिटीकडे नाहीत. देशमुखांचं जे सगळं प्रकरण आहे ते 3 एजन्सीच्या भोवती फिरते. त्यातली पहिली एजन्सी आहे ज्यांच्या कोठडीत सध्या देशमुख आहेत ते म्हणजे ईडी, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, जी केंद्र सरकारची आहे. दुसरी सीबीआय, ज्यांनी पहिल्यांदा या विषयावर एफआयआर लिहिला आणि त्यांना हायकोर्टाने आदेश दिलेत की तुम्ही तपास करा. आणि तिसरी आहे एनआयए,
ज्या NIAच्या कस्टडीमध्ये सचिन वाझे होता. आता या 3 तपास यंत्रणा आहेत ज्यांना कायद्याच्या अंतर्गत अधिकार आहेत कोणाला तरी अटक करण्याचे, कोणाची तरी स्टेटमेंट्स रेकॉर्ड करण्याचे, काही गोष्टी जप्त करण्याचे, जर कुठे मुद्देमाल सापडला तर तो पकडण्याचे, हे अधिकार पोलिसांना आहेत आणि अशा तपास यंत्रणांना आहेत. त्यामुळे कमिटीला तसं पाहायला गेलं तर काही अधिकार नाही. दुसरा मुद्दा, या कमिटीचं सगळं इतकं भोंगळ होतं, म्हणजे मी खरोखर सांगतोय काय, म्हणजे मी केवळ सरकारच्या विरोधात बोलायचं म्हणून सांगत नाहीये. ही चांदीवाल कमिटी एकतर कमिटी का कमिशन हा पहिला प्रश्न होता, त्यावर अजून उत्तर नाही. या कमिटीचा अहवाल तुम्ही सार्वजनिक करणार का गोपनीय ठेवणार हे देखील अजूनपर्यंत माहिती नाहीये लोकांना, बरोबर. आता ही कमिटी रिकमेंडेशन करणार म्हणजे शिफारसी देणार. आता कुठलीही समिती ही शिफारसी देते, ते सरकारने स्वीकारायच्या की नाही हे सरकारवरच. त्यामुळे रिकमेंडेशन हे केवळ ही कमिटी देणार आहे. त्यामुळे या कमिटीचा तसं पाहायला गेलं तर अत्यंत जुजबी रोल आहे, त्या पलीकडे यांची काही भूमिका नाहीये. आणि अशा प्रकारच्या एका कमिटी समोर एखादं ऍफिडेव्हिट कोणी दिलं असेल तर त्या ऍफिडेव्हिट वरून कोणीतरी पूर्ण जिंकला किंवा त्याचं काही म्हणजे तो आता काही अडचणीतच आलेला नाही असं समजण्याचं कारण नाही. दुसरा मुद्दा असा आहे की जर देशमुखांना फक्त पकडून जेलमध्ये ठेवणं हेच जर केंद्र सरकारचं किंवा मोदी सरकारचा उद्देश असता तर त्यांनी देशमुखांना NIA कस्टडी घेणं ही शक्य झालं असतं. म्हणजे अँटिलिया बॉम्बस्फोटक प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी विस्फोटकं ठेवली, सचिन वाझेने ठेवली आणि सचिन वाझेने कोणासोबत संभाषण केलेलं आहे त्याचे CDR काढले किंवा त्याचे जर चॅट्स काढले आणि त्याचे संबंध हे या सरकारमधील जितक्या कोणत्या मंत्र्यांशी असतील त्या सगळ्यांना चुटकी सरशी NIA कोठडीमध्ये टाकू शकली असती आणि त्यांच्यावर UAPA चे कलम लागले असते. UAPA या कायद्या अंडर जर कारवाई झाली असती तर हे लोक ते निर्दोष आहेत का दोषी आहेत ते सोडून द्या, पण ते किमान 4-5 वर्ष नुसते जेलमध्ये सडले असते. इतका भयंकर तो कायदा आहे. म्हणून या सरकारला केंद्र सरकारचा जो मूड आहे तो आपण या सगळ्यातून त्याचा अंदाज घेतला पाहिजे की केंद्र सरकारला या सगळ्यामध्ये ऍब्रप्टली कारवाया करायच्या नाहीयेत. कोणालाही उचलायचं, कोणालाही आत टाकायचं, कोणालाही काय असं करायचं नाही. यांनी जर पाप केलेली आहेत, जर यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तर तो एका कन्क्लुडिंग शेवटाला नेला पाहिजे. आणि ते घडवण्यामागे हे सगळे म्हणजे ते घडवण्यासाठी म्हणून इतक्या संयमाने कारवाया सुरू आहेत. अदरवाईज NIAने कधीच ताब्यात घेतलं असतं किंवा CBIने अजूनपर्यंत अनिल देशमुखांना हात लावलेला नाहीये. CBI कडे तपास करायला गेला होता, पहिल्यांदा तपास CBI कडेच गेलेला आहे. त्यामुळे CBIचा एक स्वतंत्र FIR आहे, ED एक स्वतंत्र प्रकरण तपास करते. त्यामुळे CBIने देखील यांना कोणाला हात लावला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केवळ कस्टडी घेणं, केवळ जेलमध्ये ठेवणं एवढ्यावरती हे प्रकरण मिटणार नाहीये. या प्रकरणामध्ये पुरावे, तपास हे सगळं पुढे पुढे उलगडत जाईल आणि ते ज्या संयमाने सुरू आहे त्या संयमावरून आपण अंदाज लावू शकतो की हे प्रकरण समर्पक शेवटाला राहते. हे केवळ घाबरवण्यासाठी, केवळ वरवर दाखवण्यासाठी असं नाहीये, हे त्यातून लक्षात येते. आणि म्हणून बातम्यांची लढाई आज देशमुख जिंकतात. आणि मला वारंवार वाईट वाटतं या सरकारचं की या सरकारच्या बाजूनी अनेक जण बातमी लिहिणारे असल्यामुळे गडबड अशी होते की ते बातम्यांच्या लढाया पटकन जिंकतात आणि त्यामुळे त्यांचं प्रत्यक्ष लढाईकडे दुर्लक्ष होतं. आणि या प्रकरणातही त्यांनी ती चूक पुन्हा करू नये असं वाटतं. कारण हे खरंय की वाझे असो किंवा परमवीर असो किंवा अनिल देशमुख असो, या तिघांनी जर जे काही झालं असेल त्यामध्ये आपापसात मिळून गुन्हे केलेले असणार आहेत. म्हणजे परमवीर सिंगांनी देखील, आम्ही काही परमवीर सिंगांची बाजू घेण्याचं कारण नाही, कारण परमवीर सिंगांनी देखील असे प्रकार घडतायत आणि हा वाझे असे उद्योग करतोय हे त्यांच्या नाकाखाली सुरू असताना ते थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले? एकही प्रयत्न केला नाही. त्याच वेळी सचिन वाझेचं प्रकरण बाहेर येईपर्यंत किंवा आल्यानंतर त्याचं अगदी मोठ्या उत्साहाने समर्थन किंवा त्याला पाठीशी घालण्याचं काम कोणी केलं? गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलंय. आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग याला आयुक्त पदावर कोणी आणून ठेवलं, कोणी बसवलं? ते देखील गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलंय. म्हणजे भाजपचा अधिकारी होता असं जर तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही सरकार कधी 2019 मध्ये बनवलं ना? मग 19 पासून 2021 पर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं का की भाजपचा अधिकारी मुंबईचा कमिशनर आहे ते? म्हणजे हा जो बावळटपणा आहे ना, हा बावळटपणा
पत्रकार मांडत नसले तरी सामान्य माणसाच्या म्हणतात ना एक प्रकारे त्याच्या बुद्धिपटलावर या गोष्टी हळूहळू लिहिल्या जातात. त्या रोज लिहिल्या जातात अशातला भाग नाही, पण हळूहळू हे लोकांच्या मेमरीमध्ये रजिस्टर होत चाललंय की बघा हे सरकार काय वाटेल ते करताय. तो म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना, तुम्ही बरं ठीक आहे तुम्ही किती लोकांना गृहीत धरताय, म्हणजे समोर बसलेले सगळे मूर्ख आहेत असं समजूनच आपण चालायचं का? हा या सगळ्यातला प्रश्न आहे ना. आणि तुम्ही लोकांना कसं असतं बघा, एक वेळ तुम्ही लोकांचा भ्रष्टाचार केलात, लोकांची फसवणूक केली तर ठीक आहे, पण लोकांना मूर्ख नका ठरवू. लोकांचा इगोवर ठरतो. त्यामुळे लोकांना मूर्ख ठरवलं ना तुम्ही की लोक म्हणतात अरे तुम्ही आपण मूर्ख समजता का, थांबा मतदान येऊ दे तुम्हाला धडा शिकवतो. त्यामुळे तसं होऊ नये या सरकारच्या बाबतीत. पत्रकार तुमच्या बाजूने येत म्हणून इतकं वेड्यासारखं वाहत जाऊ नका. शरद पवारांचा आदर्श बाळगला पाहिजे की ते कसं पत्रकारांना बातमीपुरतं मर्यादित ठेवतात आणि प्रत्यक्ष मैदानातलं काम हे मैदानातल्या कार्यकर्त्यांकडून करून घेतात. त्यामुळे ही या सगळ्यातली मेक आहे. आणि खरोखर परमवीर सिंग यांच्या ऍफिडेव्हिटनी देशमुख सुटणार असं नाहीत. परसेप्शन जरूर तयार केलं जाईल, पण परमवीर सिंगांचे ऍफिडेव्हिट घेऊन देशमुखांचे वकील कोर्टामध्ये बोलू शकणार नाहीत ईडी समोर की आमच्याकडे परमवीर सिंगांचे ऍफिडेव्हिट आहे, बघा ज्याने आमच्यावर आरोप केले त्याच्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत, त्यामुळे मला आता सोडून द्या, असं ते म्हणू शकणार नाहीत. कारण कोर्ट म्हणजे पत्रकार नाहीत. ते काय फक्त पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 2 वाचणार नाहीत, ते पॉइंट नंबर 3 पण वाचणार आहेत. आणि ते म्हणतील की यांनी तर म्हटलंय की सीएम ला लिहिलेल्या लेटरमध्ये जितके पुरावे ते घ्या आणि त्याच्या आधारे पुढचा तपास करा, मला फर्दर एव्हिडन्सेस द्यायचे नाहीत असं म्हटलंय. आणि परमवीर सिंगांनी स्वतःला वाचवण्याचं काम केलं. त्यांनी असं म्हटलं म्हणजे काय झालं, आता चांदीवाल कमिटी परमवीर सिंगांना पुन्हा समन्स पाठवू शकणार नाही. एकदा तुम्ही कमिटीला सांगितलं की अरे बाबांनो माझं आता संपलं, मला कोणाची उलट तपासणी करायची नाही, मला कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत यापुढे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, म्हणजे तुम्ही मला आता बोलवू नका, तुमचं काम कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. हे परमवीर सिंगांनी सांगितलं. परमवीर सिंग, वाजे आणि देशमुख या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक वेळ वाजे आणि देशमुख या दोघांचं म्हणजे दोघांच्या बाबतीत जे घडामोडी घडल्या त्यात असू शकतं, पण परमवीर सिंग अजूनपर्यंत या सरकारच्या म्हणजे समन्वय समितीत आलेले नाहीत असं मला नक्की वाटतं. सुमेश, खूप छान चर्चा झाली. तर प्रेक्षकांनो, दर्शकांनो, तुमच्यापर्यंत बातमी येते, पण त्या बातमीमध्ये एक बातमी लपलेली असते. आपल्याला माहिती आहे, आज आता आपण सुमेश यांच्याशी चर्चा करताना ऐकलं की बातमी काय आहे आणि सत्य काय, आणि अशा प्रकारे बातमी मागील सत्य उलगडून दाखवणं हा एक आमचा चॅनलचा उद्देश आहे आणि त्यासाठीच आम्ही हा चॅनल सुरू केलाय. सुमेशजी, आपण या चॅनलवर आलात आणि खूप माहितीपूर्ण चर्चा केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सोमेशजी. तर मित्रांनो, अशा प्रकारे बातमी मागील बातमी उलगडून सांगणारी चर्चा आम्ही या चॅनलवर करतो, तसंच माहिती आमच्या प्रेक्षकांना देतो आणि त्यामुळे आमच्यावर प्रेक्षकांचा जो लोभ आहे, जे प्रेम आहे, तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होतोय आणि आपणही त्यात भर घालताय. मित्रांनो, हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारांना सांगा. पुन्हा एकदा आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी, पहिल्या आंघोळीच्या दिवशी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.